2026-27 जे पंचांग आहे आपल्या गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं, तर अनेक जणांना अशी शंका ही यावर्षी ज्येष्ठ महिना हा अधिक महिना म्हणून पंचांगात का दिलेला आहे, बाकीचे महिने अधिक महिने म्हणून का दिलेले नाहीयेत? तर याचं खगोलशास्त्रीय उत्तर भास्कराचार्यांनी असं दिलंय की अमावस्या द्वयं यत्र सूर्य संक्रांती वर्जितम अधिमासस्य विज्ञेयो मास शुद्धाख्य उत्तरः। नक्की अधिक महिना कसा ठरवला जातो ते सांगताना असं सांगतात की दर महिन्याला सूर्य रास बदलत असतो। आपल्याला फक्त मकर संक्रांती माहीत असते, पण प्रत्येक महिन्याला सूर्य रास बदलत असतो। तर ज्या चांद्र महिन्यामध्ये म्हणजे शुक्ल प्रतिपदा ते अमावस्या या कालावधीला चांद्रमास म्हणतात। या चांद्रमासाच्या कालावधीत जर सूर्याने रासच बदलली नाही तर त्या महिन्याला अधिक मास असं म्हणलं जातं। तर तुम्ही ज्येष्ठ महिन्याचं पंचांग जर काढून बघितलं तर या ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्याने रास बदललेली नाहीये, आणि ज्या चांद्रमासात सूर्य 2 वेळा रास बदलतो त्याला क्षयमास असं म्हणलं जातं। त्यामुळे या वर्षी अधिक महिना हा ज्येष्ठ महिना आलेला आहे।